गुड मॉर्निंग. चला, आज आपण शिकणार आहोत तुमच्या मराठी टेक्स्टबुकमधली 5व्या नंबरची कविता फुलपाखरू. किती मज्जा वाटते ना फुलपाखरू दिसल्यानंतर. त्याच्या मागे धावायला, त्याला पकडायला, त्याला हातात घ्यायला आणि त्याचं ते शरीर पाहून आपल्याला इतकं मन प्रसन्न होऊन जाते की त्यालाच बघावं असं वाटते, हो ना. फुलपाखरू जेव्हा आपल्याला दिसते तर किती असा नाद लागतो ना त्या फुलपाखराचा आपल्याला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बटरफ्लाय म्हणतो, हो ना. किती सुंदर दिसते ना. आणि ते जास्त करून ते कधी आपल्याला बघायला मिळते, पावसाळ्यामध्ये, हो ना. एखाद्या झाडावर जर ते फुलपाखरू बसलं की आपल्याला असं वाटते की त्यालाच बघत राहावं, है ना. जर आपण त्याला हातात घेतलं तर पुन्हा इतका आनंद होता आपल्याला तो फुलपाखरू बघून की खूपच छान. आता त्याच फुलपाखरावर तुम्हाला 5व्या नंबरचा कविता आहे, 5th-3rd तिचं नाव आहे फुलपाखरू. ठीक आहे. तर आपण आता त्या फुलपाखराबद्दलच, आणि तिथे एक बघा सुंदरसं असं फुलपाखरू तुम्हाला दाखवलं आहे. हे बघा चित्रामध्ये दिसत आहे. खूप सारे असे छान छान फुलाचे झाड आहे आणि त्याच्यावर तुम्हाला फुलपाखरू दाखवलेलं आहे, हो ना. मज्जा वाटते ना फुलपाखरू दिसल्यानंतर. तुम्ही आता ही कविता जर तुम्हाला खूप आवडत असेल तर तुम्ही याचं चांगली याला लर्न करा आणि याच्या रिलेटेड जे काही सगळे क्वेश्चन आन्सर असेल ते मज्जेमध्ये तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व करू शकता, हो ना. किंवा आपल्याला फुलपाखरूच एवढं छान आवडते तर मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला एवढी छान कविता दिलेली आहे, ते तर खूपच तुम्हाला आवडेल, हो ना. तर आता आपण चांगली नीला आधी रीड करूया. रीड केल्यानंतर तुम्हाला घरी लर्न करायचे आहे आणि तुमच्या मम्मी पप्पाला म्हणून पण दाखवायचे आहे, ठीक आहे. तर आपण म्हणू आता. चला, तर पेज नंबर 14 यानी की 14 ओपन करा आणि माझ्यासोबत कविता म्हणा, ठीक आहे. ओपन केलं सगळ्यांनी. चला, करा ओपन केलं. चला आता म्हणू आपण. ऐकूया, गाऊया. ऐकायची पण आहे आणि म्हणायची पण आहे. गाऊया म्हणजे तुम्हाला स्वतः पण म्हणायची आहे. मी म्हणते त्याच्यानंतर तुम्ही पण म्हणा, ठीक आहे. चला. फुलाच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. म्हटलं हे. चला पुन्हा एकदा रिपीट करू. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलावर बसते खुदकून हसते, फुलांवर बसते खुदकून हसते. फुलांचे रंग पंखांना फासते, फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे टिपके छान, निळसर जांभळे टिपके छान. सोनेरी रंगाची सुंदर कमान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलाच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलांचे रंग. बघा चित्रामध्ये इतकं सुंदर दिलं आहे. इथे किती सुंदर सुंदर फुलं आहे ना, आणि त्याला कलर पण किती छान आहे. तसंच ह्या फुलपाखराला पण त्याचेच कलर दिसल्यासारखी वाटत आहे. बघा जे त्या फुलांना कलर आहे तेच त्या फुलपाखराला कलर दिसून येत आहे ना. तर असं तुम्ही एक काम करायचं आहे तुम्हाला. आता याचं तुम्हाला एक मजेदार होमवर्क सांगते. छानसं असं फुलं काढायचे, त्याच्यावर मस्तपैकी एक तुम्हाला ड्रॉइंगचं बुक असेल तुमच्याजवळ असेल ना, तर तिथे छान असे फुलं काढायचे, फुलांचे झाडं काढायचे मस्त, आणि त्याच्यावर एक छोटंसं फुलपाखरू. तुम्हाला वाटते तेवढे तुम्ही फुलपाखरू काढू शकता, पण त्यांना इतके मस्त मस्त रंग द्यायचे की ते आपल्याला खूपच आवडलं पाहिजे, हो ना. आणि ते जे तुम्ही काढल्यानंतर त्याच्यात फोटो क्लिक करून तुम्ही मला सेंड करायचं आहे, ठीक आहे. कारण की मला पण माहीत असायला पाहिजे ना की तुम्ही किती छान फुलपाखरू काढता म्हणून, हो ना. तर हे कराल ना सगळेजण घरी, करायचंच आहे. आणि मला सगळ्यांनी त्याची कॉपी सेंड करायची आहे. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाला पण काढून दाखवू शकता, ठीक आहे. जर तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला छान असं गिफ्ट देईल, ओके. तुम्हाला माहीत आहे की आपल्या स्कूलमध्ये कोणतं पण असं काही आपण छान छान काही केलं तर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला गिफ्ट मिळत होते. तसंच आता पण जर तुम्ही केलं तर तुम्हाला गिफ्ट देणार, ठीक आहे. तर हे कविता तुम्हाला चांगल्याने लर्न करायची आहे आणि हे जे तुम्हाला मी याच्याबद्दल होमवर्क सांगितलं आहे ते पण करायचं आहे, ठीक आहे. आणि मराठीचं वर्कबुक ओपन करायचं आहे. 5व्या नंबरची कविता आहे फुलपाखरू. त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आन्सर आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे विथ द हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स, ओके. अँड तुम्हाला माहीत आहे 14 डिसेंबरपासून आपली एक्झाम होणार आहे. तर एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्याने स्टडी करायची आहे आणि चांगल्याने तुम्हाला तो पेपर सॉल्व करायचा आहे. तर जे तुम्हाला सिलेबस दिला आहे टाइम टेबलमध्ये त्याच सिलेबसनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि एक्झामसाठी रेडी राहायचं आहे, ठीक आहे.
तर याच्यानंतर तुम्हाला मी चंपकला शाबासकी मिळाली हा लेसन तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. ही जी कविता आहे ते मी विसरली होती म्हणून मी तुम्हाला आता या लेक्चरमध्ये म्हणजे या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं. तर सगळ्यांनी चांगल्याने स्टडी करा आणि एक्झामसाठी रेडी राहा. ठीक आहे, तर इथेच थांबते आणि थँक्यू.